चंदगड तालुक्यातील कोवाड इथल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून 18,77,300 रुपयांची रोकड कॅशबॉक्ससह चोरी करण्यात आली होती. चारचाकी वाहनातून आलेल्या चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्यानं मशीन फोडून रक्कम लांबवली होती. त्यावेळी चोरट्यांनी नाकाबंदीसाठी लावलेले बॅरिकेड्स तोडून पळ काढला होता. यावेळी त्यांच्या मोटारीला अपघात झाल्यानं मोटार तिथंच टाकून चोरटे पसार झाले. या प्रकरणी बँकेचे मॅनेजर आशिष रोकडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चंदगड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना संबंधित एटीएम कटिंग करून कॅश चोरी केलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगानं तपास पथकं नेमून तात्काळ आरोपींना अटक करण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे आणि पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांची 2 पथकं आणि चंदगड पोलीस ठाण्याचं 1 पथक तयार करून त्यांची तपासासाठी विविध ठिकाणी रवानगी केली. घटनास्थळाचे, परिसरातील आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरीच्या वेळी वापरलेले चारचाकी वाहनाचा शोध घेतला. या गाडीची अधिक माहिती घेतली असता तिचा मूळ क्रमांक RJ45CY1676 असून गाडी मालक सद्दाम खान हा राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील पहाडी तालुक्यातील सामदिका गावचा रहिवासी असल्याचं निष्पन्न झालं. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याचा मित्र तस्लीम खान यानं त्याचे नातेवाईक आजारी असल्याचं सांगून गाडी घेऊन गेल्याचं सांगितलं. तस्लीम खान आणि त्याचे संशयित मित्र यांची माहिती घेऊन त्यांचा शोध घेतला असता हे सर्वजण पालघर जिल्ह्यातील मनोर गावातील सहारा मेवात धाबा परिसरात असल्याचं समजलं. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, दीपक घोरपडे, महेश पाटील, राजू कांबळे आणि हंबीर अत्तिग्रे यांनी त्या परिसरात साध्या वेशात सापळा लावून ताब्यात घेतलं. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यानंतर सखोल चौकशी केली असता त्यांनी तस्लीम इसा खान, अलीशेर जामुल खान, तालीम पप्पू खान आणि अक्रम शाबू खान असं सांगितलं. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून गुन्ह्यातील रक्कम ही त्यांचा मित्र इस्राईल अकबर सलीम यांच्याकडे ठेवली असल्याचं सांगितलं. त्यांच्या ताब्यातून रक्कम हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या आरोपींना चंदगड पोलिसांच्या ताब्यात दिलं असून पुढील तपास चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील करतायत.